माननीय सभापती महोदया, या ठिकाणी आपण काही सन्मान्य सदस्यांना बोलण्याची संधी दिली, त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे हे मान्य आहे. अजिबात वेळमध्ये यायचं नाही. सभापती महोदया, चर्चा केली गटनेत्यांची, या ठिकाणी संपूर्णपणे 289 ला तुम्हाला परवानगी दिली, मंत्र्याचं तुमची नाव मतं ऐकून घेताना घेतली, तरी तुम्ही गैरसमज वाढवताय समाजामध्ये. आणि म्हणून सन्माननीय अनिल परब तुम्ही कामामध्ये गोंधळ घालतात. तुम्ही जागेवर जाऊन बसा. सन्माननीय भाई जगताप, तुम्ही 289 वर बोलून परत या ठिकाणी येऊन गोंधळ करताय. तुम्ही जागेवर जाऊन बसा. सन्माननीय विलास पोतनीस, तुम्ही माझ्या आणि सभागृहाच्या मध्ये अडथळा निर्माण करताय. तुम्ही जागेवर जाऊन बसा, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगायला लागतील. मी आधीच सांगते त्याच्यामध्ये जे आहे ते. तुम्ही जागेवर जाऊन बसा ताबडतोब, नाहीतर मला कडक पाऊल उचलायला लागेल. 289 तुम्हाला बोलायला दिली, त्याचा तुम्ही गैरफायदा घेता आहात आणि ऐकत नाही आहात त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि सभापतींच्या संदर्भातला तुम्ही फेटाळण्याचा निर्णय घेते. कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी रेकॉर्डवर ठेवणार नाहीये. आणि विधानसभेत ही चर्चा झालेली असल्यामुळे, हा विधानसभेचा विषय असल्यामुळे या संदर्भामध्ये मी आपली 289 फेटाळत आहे. आणि तरी तुम्ही राजकीय भांडवल करतात, तर मी 10 मिनिटासाठी कामकाज थांबवते. तर मोठ्या गोंधळानंतर विधान परिषदेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलंय. सलीम कुत्ता प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला, खडाजंगी झाली आणि त्यानंतर त्या 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. गिरीश महाजन यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अनिल परब यांच्याकडून करण्यात आली, खडसेंकडून करण्यात आली आणि त्यानंतर मोठी खडाजंगी विधान परिषदेमध्ये झाली. विकासाचा ध्यास म्हणजे